भडगाव तालुक्यातील वडजी 3311 वीज उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कृषी पंपांना सुरळीत व दिवसा सलग वीज पुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी दिनांक 16 मार्च 2026 आज रोजी वडजी सबस्टेशनवर ठिय्या आंदोलन केले। या आंदोलनात वडजी, महिंदळे, नालबंदी, पांढरद व पिचर्डे परिसरातील शेतकरी व विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरम्यान उपकार्यकारी अभियंता रुपेश अर्थेकर यांनी 2 महिन्यात वीज समस्या सुरळीत करण्याचे आश्वासन दिले। तसेच पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी मुंबईहून दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांना वीज पुरवठा सुधारण्याच्या सूचनाही दिल्या। काय सांगता आज तुम्ही ठिय्या आंदोलन केलं या ठिकाणी? विषय असा होता की भडगाव तालुक्यात जेवढे 3311 केवीचे सबस्टेशन आहेत त्या सगळ्या 3311 केवी सबस्टेशनला हे जी लाईन कार्यान्वित केलेली आहे त्याच्यामुळे सगळ्या सबस्टेशनच्या गावांना दिवसा लाईट मिळते। फक्त वडजी सबस्टेशन जे आहे यालाच अजूनपर्यंत ही जी लाईन कार्यान्वित झालेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना रोटेशनप्रमाणे म्हणजे रात्री काही दिवसा अशी लाईट मिळते। त्याच पार्श्वभूमीवर आम्ही सातत्याने गेल्या 4 महिन्यापासून वीज महावितरणकडे या संदर्भात पाठपुरावा करतोय की आम्हाला दिवसा लाईट सुरू करा, परंतु सातत्याने त्यांच्याकडनं आम्ही 15 दिवसात करतो, 1 महिन्यात करतो असे आश्वासन दिले गेले। शेवटी नावीला जाऊन त्यांना आम्ही गेल्या 4 दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं की जर तुम्ही सोमवारपर्यंत या संदर्भात काही ठोस भूमिका घेतली नाही तर आम्ही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू। आणि आज त्या अनुषंगाने आज वडजी सबस्टेशन अंतर्गत जे गावं येतात त्या सगळ्या गावांचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत, काही शेतकरी आहेत, हे सगळे या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन केलं। त्यावेळेस सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री आरतेकर, उपअभियंता परदेशी मॅडम या ठिकाणी आलेत आणि त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलं की आम्ही लवकरात लवकर या संदर्भात ती जी लाईटच्या संदर्भात 132 कोटली इथून जे पॉवर सप्लाय वडजी 3311ला येणार आहे त्या संदर्भातल्या काही ज्या अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर करून या ठिकाणी आम्ही हे जी लाईन कार्यान्वित करू आणि शेतकऱ्यांना दिवसा पुरवठा करू। त्याचबरोबर काही शेतकऱ्यांच्या काही अडचणी होत्या की वेळेच्या संदर्भातल्या त्या अडचणी संदर्भातसुद्धा या ठिकाणी चर्चा झाली आणि आंदोलनात नुसतं शिवसेना नाही तर सगळे पदाधिकारी जे आहेत इतर पक्षाचे सर्व पक्ष पदाधिकारी तेही या आंदोलनात शेतकऱ्यांच्यासाठी सहभागी झाले। त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। एकंदरीत आम्ही MSF साहेबांना पूर्ण विचारलं व त्यांनी सांगितलं, म्हणजे त्यांच्या बोलण्यात असं दिसून येतं आहे की याला सर्वस्व कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे बुवा। मग कॉन्ट्रॅक्टर हा कोणाच्या अंडरमध्ये चालतो? हा लोकप्रतिनिधीचं ऐकू शकत नाही का किंवा MSFच्या वरच्या अधिकाऱ्यांचं ऐकू शकत? मग असं असेल तर याच्या पुढचं जे आंदोलन राहील ते लोकप्रतिनिधींच्या घरावरच राहील व एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंगच्या घरावर आणि MSFचं जे मेन ऑफिस आहे पाचोऱ्याचं तिथं पण राहील। जिथं शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन होतं काय सांगता तुम्ही आंदोलन संदर्भात? सर्वप्रथम सगळ्यांना माझा या ठिकाणी नमस्कार। आज 16 मार्च रोजी वडजी सबस्टेशनच्या अखत्यारीत असलेल्या पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधवांनी येणाऱ्या विजेसंदर्भात आलेल्या अडचणीच्या संदर्भात आज या ठिकाणी ठिय्या आंदोलनाची नियोजन आपण या ठिकाणी केलेलं होतं। त्या संदर्भात MSFचे सन्मान्य अळतेकर साहेब, सन्मान्य परदेशी मॅडम व त्यांचा पूर्ण स्टाफ आणि डिपार्टमेंटसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। तर आपल्या मुख्य अडचणी अशा होत्या आपल्या वडजी सबस्टेशनच्या की पंचक्रोशीतील जर त्यांच्या अखत्यारीत येणारा जेवढाही भाग आहे त्या सर्व शेतकरी बांधवांना ती वीज पुरवठा दिवसा होण्याच्या संदर्भात, तर त्या संदर्भात आळतेकर साहेबांनी या ठिकाणी असा खुलासा केलेला आहे की येणाऱ्या 1.5 ते 2 महिन्याच्या कालावधीत पूर्ण काम त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर आपल्याला दिवसा वीज त्या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना मिळेल। त्याच्यानंतर दुसरा विषय आपला असा होता की जी रेग्युलर मिळणारी आपल्याला 8 तास जी वीज होती शेतकरी बांधवांना गेल्या काही 5-6 दिवसांपासून ती 1 तास कमी करण्यात आलेली होती। तो त्यांचा लोड रेस्ट्रिक्शनचा विषय होता आणि तो वरून विषय असल्यामुळे ते त्या संदर्भात आता काही करू शकत नाही, पण ते आपल्याला मिळणारी जी शेतकरी बांधवांना मिळणारी जी वीज आहे तिच्यात ते त्यांच्या टाईमटेबलमध्ये ॲडजस्टमेंट करून आपल्याला सोयीस्कर कशी करता येईल या हिशोबाने ते टाईमटेबल आता आज ॲडजस्ट करताय। तर जेणेकरून उद्यापासून आपल्याला ते नवीन ॲडजस्ट केलेल्या टाईम टेबलनुसार आपल्याला वीज त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यांनी आळतेकर साहेबांनी, परदेशी मॅडमांनी सर्व शेतकरी बांधवांच्या समोर आपल्याला त्या ठिकाणी लवकरात लवकर आपली शेतकरी बांधवांना मिळणारी वीज सुरळीत मिळेल असं आश्वासन त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। आज वडजी उपकेंद्रावर शेतकऱ्यांच्या वडजी सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेती संदर्भात लाईटीच्या ज्या समस्या होत्या त्या संदर्भात आवाहन केल्यानुसार शांतता मोर्चाचं आज आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या मोर्चाच्या समस्या जाणून घेण्यासाठी आतेकर साहेब आणि परदेशी मॅडम हे इथं उपस्थित झाले। ज्या टेक्निकल गोष्टी होत्या त्या त्यांनी सॉल्व करण्याबाबत
आता सर्व शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे, परंतु जे दिवसा लाईट मिळण्यासाठी शेतकऱ्यांची बऱ्याच दिवसापासून मागणी होती, त्या संदर्भात राजकीय पदाधिकाऱ्यांनी निवेदन देखील दिलेले होते. त्या संदर्भात आश्वासनं मिळाले, महिनाभरात चालू करतो, 15 दिवसात चालू करतो. परंतु खरी बाब जर पाहिली तर कॉन्ट्रॅक्टर संदर्भात काही अडचणी आहेत आणि त्या ज्या MSCBच्या अधिकारी आहेत यांच्या पद्धतीने त्या सॉल्व्ह होऊ शकत नाही. या गोष्टीवर जरा आपल्या परिसरातील लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन त्या गोष्टीत येणाऱ्या अडचणींसंदर्भात, म्हणजे ROW जो असेल, म्हणजे पोल टाकण्यासाठी अडचण असेल, कुठल्या शेतकऱ्याची अडचण असेल, या संदर्भात थोडं लक्ष घालून जर कधी काम करण्याचा प्रयत्न केला तर ती समस्या लवकरात लवकर मिटू शकते. या संदर्भात लोकप्रतिनिधींनी देखील लक्ष द्यावं आणि जी लाईट 7 तास चालते ती 7 तास लाईट जी आहे ती सतत अखंडित चालावी यासाठी साहेबांनी आश्वासन दिलेले आहे. ती अखंडित चालण्यासाठी परदेशी मॅडम यांनी देखील आश्वासन दिले. शेतकऱ्यांनी काहीतरी साहेबांनी ॲक्शन घ्यावी, कारण शेतकरी हा म्हणजे पाणी भरण्यासाठी किंवा तिथं लाईट जवळ शेतात जाऊन बसलेला असतो, त्याला या गोष्टी कळणे आवश्यक आहे. त्यासाठी साहेबांनी त्या ग्रुपवर मेसेज टाकण्यासाठी त्यांना देखील आदेशित करावे आणि या सर्व समस्यांचं आज मला असं वाटतं की निराकरण झालं आहे, परंतु ते प्रत्यक्षात व्हावं ही देखील अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. साहेब काय अडचण आहे शेतकऱ्यांची? हॅलो, हा बोला सर. मी रुपेश आळतेकर, हो. उपकार्यकारी अभियंता भडगाव उपविभाग. आता शेतकऱ्यांना जो दिवसा पुरवठा द्यायचा आहे मला, त्याच्यासाठी ही येणारी लाईन सध्या 33 kV भडगाव, 132 kV पाचोऱ्यातून येते आणि त्या लाईनला ओव्हरलोड होते म्हणून मला इकडे रोटेशनमध्ये पॉवर सप्लाय द्यावा लागतो. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी वडजीसाठी एक 33 kV फिडर मी 132 कोटलीमधून प्रेफर केलेलं आहे. त्याचं काम चालू आहे संपूर्ण आता माझ्याकडे आणि जसे ROW क्लिअर होत आहेत तशी लाईन क्लिअर करून यांची मी पूर्ण सप्लाय यांना दिवसा पॉवर सप्लायची अरेंजमेंट करतो. किती दिवसात होणार सर? आता 2 महिने तरी घ्या सर. 2 महिने दिवसात लाईट देणार आहेत सर. बऱ्याच वेळेस काय जातं सर, आता जी लाईट आहे ही मध्येच अनवेळी जाते, शेतकऱ्यांना ती माहीत पडत नाही आहे बुवा असं, आणि आपल्या सबस्टेशनच्या भरपूर अशा अडचणी येत आहेत सर शेतकऱ्यांना. तेवढं तुम्ही पुढे त्यांना कर्मचाऱ्यांना काय सूचना देणार आहे, शेतकऱ्यांना काय सांगतात सर? मोस्टली बोलतो शेतकऱ्यांना नाही, आमच्या लाईन स्टाफला बोलतो, जो काही प्रॉब्लेम असेल तो त्वरित क्लिअर करून ह्यांना कंटिन्युअस पॉवर सप्लाय दिलेला बरा राहील आपल्याला. ओके, थँक्यू सर. माझे नाव वैष्णवी परदेशी. हो हो. मी डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी आहे सध्या. जितक्या लवकरात लवकर तुमचा दिवसा पॉवर सप्लायचं जे काही साहेबांनी सांगितलं, जशी जशी लाईन क्लिअर होईल तितक्या लवकर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ते आम्ही फर्स्ट प्रायोरिटीवरती पूर्ण करू. आणि राहिला विषय जी काही तुम्ही म्हणताय सारखी ट्रिपिंग येते, लाईन जाते, ते जितक्या लवकर आमच्या स्टाफकडून आम्हाला क्लिअर करून घेता येईल त्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहील. मॅडम, जे 8 तास आता सध्या तुम्ही लाईट कमी केलेली 8 तास सुरळीत कधीपासून होणार मॅडम? सुरळीत आता कसं आहे दादा, 6 ते 10 आम्हाला वरतूनच आलेलं आहे की लोड रिस्ट्रिक्शन आहे, त्याच्यामुळे आम्ही AGचे फीडर चालू करू शकत नाहीये. पण उर्वरित जे काही 8-8 तास प्रत्येकाला दिले जात आहेत त्याच्यातून जितकी लाईन म्हणजे ट्रिपिंग येणार नाही याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न ठेवू. ओके, धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.